तू तीच आहेस भाग 33. मिस्टर सहस्त्रबुद्धे, जसं आपलं आणि जीविका दीपक दादाचं लग्न एकसाथ झालं तसं आपण आरू आणि इशिकाचं लग्न एकसाथ करूया. तिच्या डोक्यातून अजून एक आयडिया आली. तसा अग्नेने मोठा श्वास घेतला. अबोली, इतका विचार करून तुझं कधी डोकं दुखत नाही का? किती या एवढ्याशा मेंदूमध्ये आयडिया येतात आणि त्याही कसल्या कसल्या. आपल्या वेळेस सिच्युएशन वेगळी होती, यांची वेगळी आहे. त्यांना हवं तेव्हा ते लग्न करतील. तू डोकं शांत ठेव. तुझ्या डोक्यातून निघणाऱ्या आयडिया माझ्या डोक्याला ताप करतात. तो म्हणाला तसं तिने गाल फुगवून त्याच्याकडे बघितलं आणि नाक मुरडून त्याला पाठमोरी उभी राहिली. जान, आपली मुलं आता मोठी झाली आहेत, त्यामुळे त्यांचे निर्णय त्यांना घेऊ दे. तो तिला पाठीमागून मिठीत घेत म्हणाला. मी कुठे माझे निर्णय त्यांच्यावर थोपवत आहे. माझ्या मनात जो विचार आला तो मी फक्त तुमच्यासमोर बोलून दाखवला. बाकी त्यांची मर्जी. तसंही एक साथ लग्न होऊ द्या, नाहीतर वेगवेगळं. फक्त ते खुश राहायला हवे, जसं आपण आहोत. ती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. तसा तो खुदकन हसला. इशिकाला श्वास लागला तसं भार्गवने तिला सोडलं आणि तिला मिठीत घेऊन पडला. ते दोघं एकमेकांमध्ये गुंतून कधी बेडवर आले त्यांना समजलं नाही. इशिका आणि भार्गवने एक साथ एकमेकांकडे बघितलं आणि काही क्षण बघून ते जोरजोरात हसायला लागले. इशिकाने हसता हसता त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मिस्टर बीबी, ती म्हणाली तसं त्याने तिचा चेहरा वरती केला. आय लव्ह यू, ती म्हणाली. भार्गव तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आय लव्ह यू टू, तो म्हणाला तसं तिने परत त्याच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले आणि बाजूला झाली. बॉस, बॉस, शोन भार्गवला आवाज द्यायला लागला. सकाळी तो आला तेव्हा त्याला कळालं की इशिका भार्गवच्या रूममध्ये गेली, ती बाहेर आलीच नाही. ते दोघं ठीक आहे का नाही याची काळजी त्याला लागली, म्हणून तो सकाळी सकाळी भार्गवच्या बेडरूमचा दरवाजा वाजवायला आला. आलोच मी, तो तिच्या ओठांवर स्मूच करून उठला आणि दरवाजा उघडला. बॉस, इशिका मॅडम, त्याने आत डोकावून विचारलं. तशी त्याची आत डोकावणारी मान भार्गवने अलगद मागे केली. मी जेव्हा रात्री झोपायला निघालो होतो तेव्हा मी तुला काहीतरी सांगितलं होतं. मी सांगितलेले काम तू का करत नाहीस शोन? आता जर इथून पुढे मी तुला सांगितलेलं काम तू केलं नाही तर इथून सरळ डॅडच्या हाताखाली काम करायला जायचं. मॉमला कसं समजवायचं ते मला चांगलंच माहिती आहे. तो म्हणाला तसं शोनला 33 कोटी देव आठवले. नाही 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 नाही, मला त्या हिटलरकडे जायचं नाही आहे. तुम्ही म्हणाल ते मी करेल. प्लीज मला त्यांच्याकडे पाठवू नका. शोनने डायरेक्ट भार्गवचे पाय पकडले. पाय सोड शोन. भार्गव पाय बाजूला करायला लागला, पण शोन काही त्याचे पाय सोडत नव्हता. आधी तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही मला त्या हिटलरकडे पाठवणार नाही, तरच मी तुमचे पाय सोडेल. शोनने भार्गवचे दोन्ही पाय पकडले. हा तुझा शेवटचा चान्स आहे. इथून पुढे जर तू माझ्या शब्दाचं उल्लंघन केलं, माझी ऑर्डर पाळली नाही, तर मात्र तुझं काही न ऐकता तुला इथून मी डॅडकडे पार्सल करेल. तो म्हणाला तशी शोनने पटकन मान हलवली. पाय सोड आणि निघ इथून. भार्गवने त्याच्या हातातून आपला पाय सोडवून घेतला. ते इशिका मॅडम ठीक आहे ना? जाता जाता त्याने इशिकाबद्दल विचारलं. हो, ती ठीक आहे. तू निघ आता, भार्गव म्हणाला. तसा शोन निघून गेला, पण त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती. माझा बॉस गेला कामातून, तो दात विचकत म्हणाला. भार्गव आणि शोनचा संवाद चालू असताना इशिका फ्रेश होऊन आली. तिला बघून त्याने स्माईल दिली आणि तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याकडे ओढलं.
आधी तुझ्यापासून लांब जाण्याचे बहाणे शोधत होतो. आता तुला स्वतःपासून लांब वाटत नाहीये. तो तिला मिठीत घेऊन म्हणाला, मिस्टर बीबी, तुम्हाला एक गोष्ट सांगू? ती त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, तुला विचारण्याची परमिशन घ्यायची गरज नाही. जे बोलायचं आहे ते बोल. तो तिचं नाक चिमटीत पकडून म्हणाला, मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके रोमॅन्टिक आहात. मी तर तुम्हाला सडू टाईप समजत होते. ती तिचं हसू दाबत म्हणाली तशा त्याच्या दोन्ही भुवया वरती गेल्या. तुला दाखवतो हा सडू कसा आहे, असं म्हणून तो तिला गुदगुल्या करायला लागला. इशिका तर हसून बेजार झाली आणि त्याला सॉरी सॉरी म्हणून स्वतःची सुटका करून घेतली. थोड्या दिवसात ती जागा खाली होईल, त्यामुळे लगेच तिथे कामाला सुरुवात करा. लोकांचे घरं बांधून झाले आहे. त्यांना तिकडे शिफ्ट व्हायला सांगा. थोडेफार जे कामं बाकी आहेत ते तिथे राहायला गेल्यानंतरही होतील. पण आता प्रोजेक्ट सुरू करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि प्रोजेक्ट खूप मोठा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपल्या कामाला द्या. आरवने मीटिंग घेतली होती. योगेश, सगळ्यांकडून त्यांचं काम वेळेवर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तुझी. कोणीही कामात हलगर्जीपणा केला तर त्याला लगेच फायर करायचं. इथून पुढे कुठलाही टाईमपास, गॉसिप सहन केली जाणार नाही. आता जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय नकोय. आरवने सगळ्यांना वॉर्निंग दिली. ओके सर, सगळा स्टाफ एकसाथ म्हणाला. आता तुम्ही जाऊ शकता. योगेश म्हणाला तसे सगळे निघून गेले. सर, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. आपला सगळा स्टाफ तुम्ही स्वतः निवडलेला आहे. सगळे त्यांच्या कामामध्ये बेस्ट आहे, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाही. योगेश म्हणाला. योगेश, मला माहीत आहे सगळे त्यांच्या कामामध्ये बेस्ट आहे, पण त्यांना अजून बेस्ट व्हावं लागणार आहे. कारण की आपल्याकडे काम खूप आहे आणि वेळ खूप कमी आहे. आरव म्हणाला तशी त्याने मान हलवली. रात्री 12 वाजून गेले तरी आरव घरी आला नव्हता. अबोली त्याची वाट बघत बसली होती. कीर्ती जागीच होती. त्याने आज तिचा कॉलही उचलला नव्हता. अबोली, आरव त्याचं काम झाल्यावर येईलच, तू झोपून घे. अग्नेय तिच्याकडे आला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. तो आल्याशिवाय मला चैन पडणार नाही, ती म्हणाली. अबोली, आता तू त्याची काळजी करणं सोडून दे. त्याची काळजी घेणारी त्याची वाट बघत आहे. तो म्हणाला तसं अबोलीचं लक्ष कीर्तीच्या रूमकडे गेलं तर तिच्या रूमचा लाईट चालूच होता. अबोली अग्नेयकडे बघून हसली आणि काही न बोलता त्यांच्या बेडरूममध्ये गेली. अग्नेय पण तिच्या मागे गेला. कीर्तीने हळूच बाहेर डोकावून बघितलं तर तिला आता अबोली दिसली नाही, म्हणून ती हळूहळू चालत बाहेर हॉलमध्ये आली. आरव सर अजून कसे आले नाही? ती तिथे सोफ्यावर बसली. अर्धा तास वाट बघितल्यानंतर आरव आला आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कीर्ती, तू अजून जागी आहेस? तिला तिथे बसलेलं बघून तो म्हणाला. तुमचीच वाट बघत होते. तुम्हाला गुड नाईट केल्याशिवाय मला कशी झोप लागणार होती? ती म्हणाली तसा तो हसला आणि तिच्याजवळ येऊन बसला. कीर्ती, तुला आरामाची जास्त गरज आहे. तू अशी थंडीत इतक्या वेळ जागी नको राहत जाऊ. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला. मी आता एकदम ठीक आहे. लवकरच कॉलेज जॉईन करणार आहे. तुम्ही पटकन फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी जेवण गरम करते, ती म्हणाली आणि उठायला लागली. तसा त्याने तिचा हात धरून तिला परत बसवलं.
मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत तू इथेच बस. 5 मिनिटात आलो मी. तो तिच्या गालावर टॅप करून म्हणाला आणि पळतच त्याच्या रूममध्ये गेला. अगदी 5 मिनिटात आरव फ्रेश होऊन आला. कीर्ती त्याला बघून हसली. त्याने तिच्यापुढे हात केला तसा तिने त्याच्या हातात हात दिला. दोघंही किचनमध्ये गेले. आरवने तिला किचनमध्ये छोट्या डायनिंग टेबल होता तिथे बसवलं. आरव सर, तुम्ही थकून आला आहात तर तुम्ही बसा, मी तुम्हाला जेवण वाढते, ती म्हणाली. कारण तिला बसवून तो कुठे काय ठेवलं आहे ते बघायला लागला. कीर्ती, मी जेवण गरम करतो, तू फक्त माझ्यासोबत गप्पा मार. त्याने जेवण गरम करायला सुरुवात केली. कीर्ती खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत होती. आरव सर, ती तिच्या जागेवरून उठली आणि त्याला पाठीमागून मिठी मारत म्हणाली. तसं त्याने एक हात तिच्या हातावर ठेवून तिला अजून जवळ घेतलं. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही खूप छान आहात, ती म्हणाली. तसं तो हसला. हो, माहीत आहे मला. नवीन काहीतरी सांग, तो गालात हसत म्हणाला. भयंकर त्रासदायक पण आहे तो. अचानक अंशूचा आवाज आला तशी कीर्ती पटकन मागे झाली. ती पडू नये म्हणून आरवने तिला पटकन पकडलं आणि अंशूकडे रागात बघितलं. मी नेहमीच चुकीच्या वेळी येतो आणि चुकीचं बोलतो, अंशू दोन्ही हात डोक्यावर ठेवून म्हणाला. तसं या दोघांना खूप हसू यायला लागलं. तू अजून झोपला नाहीस? आरवने स्वतःला वाढून घेतलं. अंशू तिथे चेअरवर बसला. कीर्ती त्याच्यासमोर बसली. माझं आज जेवण झालं नाही, मला तुझ्या हाताने भरव, अंशू म्हणाला. तसा आरव जेवायला त्या दोघांमध्ये जाऊन बसला. कधीकधी अंशूला आरवच्या हातचं खायचं असायचं तेव्हा तो सगळ्यांसोबत जेवताना अर्धा उपाशीच राहायचा. बरं ठीक आहे, हे घे. आरवने पहिला घास त्याला भरवला. तशी अंशूच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि कीर्तीच्या पण. मला पण भूक लागली आहे, कीर्ती मधीच म्हणाली. तसा आरवने पुढचा घास तिला भरवला. त्यानंतर त्याने खाल्लं. त्या दोघांना भरवता भरवता आरवने स्वतःही जेवण केलं. जेवण झाल्यावर अंशू निघून गेला. आरव कीर्तीला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन आला. मला चालता येतं, तरी नेहमी उचलून का घेता, ती म्हणाली. आरवने तिला बेडवर बसवलं आणि तो तिच्या बाजूला येऊन आडवा पडला. तशी ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागली. खूप थकून जातात तुम्ही, ती केसांवर हात फिरवत म्हणाली. पण आरव बेडवर पडताच झोपून गेला. कीर्तीने त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि अंतर ठेवून ती झोपली. सकाळी आरवला जाग आली तर कीर्ती त्याला पाठमोरी झोपलेली होती. रात्री थकल्यामुळे तो तिथेच झोपून गेला होता. त्याने एकदा तिच्याकडे बघितलं आणि हळूच तिच्याजवळ सरकून तिला पाठीमागून मिठी मारत डोळे लावून घेतले. त्याच्या स्पर्शाने कीर्तीलाही जाग आली. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि डोळे मिटून घेतले. थोड्या वेळ दोघं तसेच झोपले. कीर्ती, तो तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला. ती झोपेतच होती. आता तुला बरं वाटत आहे तर कोर्स स्टार्ट कर, घरूनच केलं तरी चालेल, तो म्हणाला. तसे तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघितलं. आरव सर, याबद्दल मला तुमच्याशी आधीच बोलायचं होतं, पण तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी होता म्हणून बोलता नाही आलं. पण मला आता असं वाटतं की मला इथून जायला हवं. असं लग्नाआधी सासरी येऊन राहणं चांगलं नाही वाटत. मी परत माझ्या रूमवर जाते. आता मी एकदम ठीक आहे
काहीच प्रॉब्लेम नाही, तर प्लीज मला जाऊ द्या. अजून किती दिवस असंच इथे राहणार आहे? ती म्हणाली तसा तो उठून बसला. कीर्ती, तुला कोणीही काहीही बोलणार नाही. लग्न झालं किंवा नाही झालं त्याने काही फरक पडत नाही. तू या घरची सून होणारच आहे. मग लग्नाआधी राहिली काय आणि नाही त्याने काही फरक पडत नाही. आणि मला नाही वाटत माझ्या घरातल्यांना काही प्रॉब्लेम आहे, तो म्हणाला. कीर्ती उठून बसली आणि त्याचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तुमची फॅमिली खूप छान आहे आरव सर. त्यांना माझा कधीच काही प्रॉब्लेम होणार नाही. पण मला आता ऑकवर्ड वाटायला लागलं आहे. जोपर्यंत आजारी होते तोपर्यंत ठीक होतं, पण मी आता पूर्णपणे ठीक झाली आहे, ती त्याला समजावून सांगत होती. तू अजून या घरातली सून झाली नाही म्हणून तुला इथे राहायला ऑकवर्ड वाटत आहे ना, तर ठीक आहे, आपण आजच लग्न करूया. तो म्हणाला तसा तिला धक्का बसला. लग्न? आणि तेही एका दिवसात? कसं शक्य आहे? आणि तुम्ही तर म्हणाला होता की जोपर्यंत कोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही. ती शॉक मोडवर गेली होती. तुझं बरोबर आहे. एका दिवसात लग्न होणार नाही, पण कोर्ट मॅरेज होऊ शकतं. बाकी तुझा कोर्स झाल्यानंतर आपण आपलं मोठं लग्न करूया. तो गालात हसत म्हणाला, पण तिला इकडे शॉकवर शॉक लागत होता. आरव सर प्लीज. तिला वाटलं तो मजाक करत आहे. खरं तेच बोलत आहे मी. त्याने तिच्या गळ्यात हात टाकून तिला आपल्या चेहऱ्याजवळ आणलं. नाही, आत्ताच मला लग्न करायचं नाही. माझा कोर्स झाल्यानंतर आपण लग्न करूया. प्लीज आरव सर, मला इथून जाण्याची परमिशन द्या. प्लीज. असंही तुम्ही तिकडे येऊन जाऊन तर करणारच ना. मग मी कुठे तुमच्यापासून लांब राहणार आहे? जवळच तर आहे ना. ती त्याला मनवण्याचा प्रयत्न करायला लागली, पण तिला आपल्यापासून दूर करायचं म्हणजे त्याचा श्वास अडकला होता. आरव सर प्लीज. ती त्याचा हात पकडून म्हणाली. कीर्ती, आत्ता माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. आपण याविषयी नंतर बोलूया. तू आराम कर, मी निघतो. त्याने तिचं पुढे काहीच ऐकून घेतलं नाही आणि तिच्या हातातून आपला हात सोडवून त्याच्या रूममध्ये निघून गेला. आरव सर, प्लीज मला समजून घ्या, ती मनात म्हणाली. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.